बाकीच्या गोष्टींची आवड आहे, पण तरी ती जागा नाही. मला दिग्दर्शनाची आवड आहे, पण मी ती दिग्दर्शक म्हणून नाही यायचं. नेपथ्याची आवड आहे. मला ह्याच्यात सगळ्यात डॅबल व्हायला आवडतं. पण हे मी असं नाही. मग मला वाटतं बाय डिफॉल्ट फक्त निर्मिती राहते. आणि आणि त्याच्यामध्ये पणशीकरांसारखा गुरु मिळाल्यानंतर निर्माता म्हणून ती वाटचाल मला जास्त जमली. जसं आता बऱ्याच जणांना नाटकात आलं की सिरियल मिळावं, सिरियल मिळाले की सिनेमा मिळावा. तसं ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये राहिल्यानंतर वाटलं की क्लायंट साईड असावी. असा LNTशी संबंध आला. तेव्हा मी ठरवलं की 2 गोष्टी करू. नाटकाशिवाय जगणं कठीणच आहे. पण म्हटलं नाटकाचे फॉर्मॅट्स बदलू. आपण थोडं प्रायोगिक नाटकांमध्ये लक्ष घालू, की जिथे थोडे पैसे कमी लागतील. आणि मुळात अनेक वर्ष व्यावसायिक नाटक केल्यामुळे काही विषय आपल्याला करावेसे वाटतात, पण ते व्यावसायिकदृष्ट्या बरोबर नसतील. तर त्या विषयांवरती आपण काम करू. आणि मग मी ठरवलं की 5 वर्ष सावरकरांच्या साहित्यावरती काम करायचं. नाटक विरोध जो वाचण्यापेक्षा. होतोय तो विरोध कंटेंटला होतोय का विरोध सावरकरांना होतोय? पहिला सावरकरांना होतोय. आणि कंटेंटला नाही होत आहे. त्याचं कारण सांगतो. कारण जो विरोध झाला तो अगदी शुभारंभाच्या प्रयोगापासून झाला. म्हणजे तोपर्यंत हे नाटकच पाहिलेलं नव्हतं कोणी. त्यामुळे जे विरोध करणारे होते त्यांनी नाटक पाहिलंच नव्हतं. त्यामुळे त्यांना आत कंटेंट काय आहे त्याचा संबंध, म्हणजे ऍक्च्युअल फिजिकली जी माणसं तिकडे आली होती त्यांच्याबद्दल बोलतोय. त्यांना ज्यांना पाठवली होती त्यांचा कदाचित अभ्यास असेल. कारण सावरकरांनी नाटक लिहिलंय तर स्वतः डॉक्टर आंबेडकरच होते तेव्हा. तर तेव्हा विरोध नाही झाला. तर आता त्यांच्या नावाने राजकारण करणारे विरोध करतात त्यांना थोडं समजून घेणं गरजेचं आहे की नाटक कसं आहे. बरोबर. आपण आता बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर या लेवलला आलेलो आहोत. की कुठली तरी कलाकृती कोणासाठी बिल्ड करावी, ती थोडी ऑपरेट करून दाखवावी आणि मग त्याला ती परत ट्रान्सफर करावी. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारतो. वेगवेगळ्या विषयांचे तज्ञ आपल्या पॉडकास्टमध्ये येतात. गंमत अशी आहे की मध्यंतरी मी एका नाटकाला गेलो होतो. नाटक संगीत नाटक, गोष्ट संयुक्त मानापमानाची. इतकं अप्रतिम ते नाटक होतं. अभिराम बडकमकर लिखित, ऋषिकेश जोशी दिग्दर्शित. आजही त्याचे प्रयोग सुरू आहेत. नाटकाला गेल्यानंतर मध्यंतरात माझ्या एका व्यक्तीशी भेट झाली आणि अगदी काही व्यक्ती अशा असतात ना की 5-10 मिनिटं गप्पा मारल्यानंतर सुद्धा त्यांच्याशी काहीतरी एक वेव्हलेंथ मॅच होते. आणि ती मॅच झाल्यानंतर मला त्याच वेळेला मनामध्ये आलं होतं की कधीतरी यांना आपल्या पॉडकास्टमध्ये आपण निमंत्रित केलं पाहिजे. मी आता फार प्रस्तावना करणार नाही. त्याच नाटकाचे निर्माते आणि नाट्य निर्माते अनंत पणशीकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. मी इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की काही व्यक्तिमत्व अशी असतात की भेटल्यानंतर अक्षरशः 5-10 मिनिटात वेव्हलेंथ मॅच होते. नाही तर काही व्यक्ती अशा असतात 3-3 तास गप्पा मारल्या तरी सुद्धा काही कंटेंट मिळत नाही किंवा काही असं वाटतच नाही की अरे काय यांच्याशी गप्पा मारायचे. पण 5-10 मिनिटाच्या भेटीमध्ये मला असं वाटलं की तुमच्याशी गप्पा तर मारल्याच पाहिजेत पण व्यापक स्वरूप त्याचं असलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला आज या पॉडकास्टसाठी निमंत्रित केलं. मी सुरुवात करतो की नाट्य निर्मितीचा प्रवास हा तुमच्या आयुष्यात कधी सुरू झाला? माझी पहिली निर्मिती जी झाली ती 2007 साली झाली. तर तसा मी इतर निर्मात्यांमध्ये न्यूकमरच आहे. एक 18-1 वर्षच त्या गोष्टीला होत्या.
पण निर्मितीचा प्रवास म्हटलं तर पंतांच्या अंडर जे माझं ट्रेनिंग सुरू झालं ते 96 पासनं. आणि 96 मध्ये मी माझा जॉब सुरू होता तेव्हा, नोकरी. आणि ती सोडून मी सिरियल्स बनवायचं ठरवलं. कारण मला सिरियल्स फार अट्रॅक्शन होतं. हो. आणि जॉबमध्ये मी त्याचा ॲडव्हर्टायझर होतो. त्यामुळे मी तो सगळा भाग एका साईडनी पाहिला होता. म्हटलं दुसरी साईड पण अट्रॅक्टिव्ह आहे, नाटकाशी अभिनय, एकंदर सगळं मनोरंजनाशी संबंधित आहे आणि आपला त्याशी संबंध ॲडव्हर्टायझर म्हणून आलेला आहे. तर करून बघूया अशा ह्याच्यात केलं. आणि ते करत असताना मी एक दादरला सितारा स्टुडिओ नावाची कंपनी सुरू केली. ती दादरला अशासाठी झाली की तेव्हा माझा पंतांशी म्हणजे काकांशी संबंध आला. आणि तेव्हा बोलण्यात ते म्हणाले की दादरला आपली एक जागा आहे, त्या जागेत बघ तुला काय करता येतं का, तू बघून ये. त्यांच्याबरोबरच मी ती जागा बघायला गेलो. आणि खूप मोठी जागा, 3000 स्क्वेअर फीट, 30 फूट हाईट असं ते वेअरहाऊस होतं. तर मी सहज काकांना म्हटलं इथे स्टुडिओ छान होईल. आणि तसं काय तो भारावून गेलेला क्षण होता कुणास ठाऊक, काकांनी लगेच त्यांचं पाऊच उघडलं आणि चावी, स्टुडिओ सुरू करू. अशी आमची एकमेकांशी ह्या व्यवसायातला संबंध तिथे सुरू झाला. मग पुढे तो स्टुडिओ सुरू झाला. आणि हे सगळं सुरू असताना माझा जॉब पण अधूनमधून असा चालूच होता. मी जॉब पूर्णपणे सोडलेला नव्हता. मी ज्या कंपनी सोडून हे सुरू केलं त्या कंपनीने मला कन्सल्टंट म्हणून अपॉइंट केलं काही वर्ष. तर ते सुरू असताना एक दिवस ETV मराठी चॅनल तेव्हा होता आणि तिथे पंतांची मुलाखत मी ऐकली की ज्याच्यात ते म्हणाले की आता नाट्यसंपदा पुढे कोण बघणारं नाहीये, तेव्हा आता काय करायचं, बंद करावी का, असं त्यांचं ती चर्चा होती त्या मुलाखतीत. हे साधारण साल कोणतं? हे मला वाटतं 99 नाही, 2000च्या नंतरच असावं. ETV मराठीचं शेवटचं म्हणजे ते होतं. आणि जेव्हा मी स्टुडिओ सुरू केला तिथे ETV मराठीचं पहिलं हैदराबादच्या बाहेरचं शूटिंग पण सुरू झालं होतं. त्यामुळे माणसं पण ओळखीची होती. मग तिथे मी त्यांना फोन केला त्यांना की माझी नोकरी आहे. हो, 2000 नंतर 2002ची गोष्ट असेल. आणि मी त्यांना फोन केला, माझी जॉब सुरू आहे पण मला तुम्हाला भेटायचं आहे, अशी अशी तुमची मुलाखत झाली. आले, हो का रे, मी तो भेटायला. मग तिथे मी गेलो त्यांच्या घरी. त्यांना म्हटलं असं असं तुम्ही म्हणालाय तर काय आहे, म्हणजे मला आवडेल थोडंसं त्याच्यात लक्ष घालायला आणि बघायला. बरं ठीक आहे. अशी आमची नाट्यसंपदेत नाटकाच्या दृष्टीने सुरू झालं. पण इतकं ते सोपं नव्हतं. कारण त्याचं पहिलं वाचन आमचं 2006ला झालं. म्हणजे 4 वर्ष कदाचित पंतांनी मला तपासलं असेल. आणि 2007ला पहिली निर्मिती ते असताना त्यांच्या अंडर झाली. तुमचं आणि प्रभाकर पंत पणशीकरांचं नातं कसं होतं हे आत्ता त्यांची मुलाखत ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये ते येणं आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटणं, याच्या आधी सुद्धा तुमचं आणि त्यांचं नातं कसं होतं? नातं म्हणजे तुम्हाला सांगतो कसं आहे नातं, की हे बरेचसे पणशीकर, म्हणजे पणशीकरांमध्ये बऱ्याच फॅकल्टीज आहेत. नाटक म्हटलं की पंतांचं कुटुंब, मग मिठाईवाले पणशीकर पण आहेत मुंबईमध्ये, त्यांची मिठाईची ते एक पणशीकर कुटुंब. आणि माझे आई वडील संगीतातले, माझे आजोबा पण संगीतातले, त्यामुळे आमचं हे गाण्याचं कुटुंब. पण आम्ही हे सगळे गिरगावात राहायचो एकत्र. त्यामुळे लहानपणापासून ते नाती चुलत चुलत आहेत का चुलत 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 आहेत हे माहितीच नाही. हा काका, हा भाऊ. कारण जाणं येणं सगळ्यांचं एकमेकांकडे खूप होतं तेव्हा. आणि अशा तऱ्हेने ती नातं पुढे कायम राहिली. आणि पंतांची नाटक बघणं तेव्हा आम्हाला, म्हणजे त्यांचं नाटक बघणं म्हणजे बापरे काय बघतोय इतकं अप्रूप असायचं. आणि माझी नाटकातली आवड त्यांना माहिती होती. कारण मी 10वीत असताना मुंबईमध्ये कमलाकर सोनटक्केंचं आगमन झालं होतं. ते नुकतंच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणून पास आउट होऊन आले होते. आणि साहित्य संघाने त्यांना 2 वर्षाचं डिप्लोमा कोर्स सुरू करायला सांगितलं होतं, अमृत नाट्य भारती. आणि तिथे मी 10वीत असताना तो कोर्स जॉईन केला, 2 वर्ष कंप्लीट केला सोनटक्केंनी. पण कट टू पुढे नोकरी,
त्याच्याशिवाय चालणं नव्हतं, कॉलेज करणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये तो मधला पिरियड गेला. पण ती आवड माझी त्याच्यात आहे हे त्यांना माहिती होतं आणि ते ॲज निर्माता म्हणता येणार नाही, पण ॲज अन ॲक्टर खूपच मोठे असं ते लार्जर दॅन लाईफ मी लहानपणापासून पाहिलं होतं नाटकांच्या थ्रू. त्यामुळे ते नातं मला जास्त लाभलं. घरात आई वडील गायक, आजोबा तुमचे गायक होते असं तुम्ही म्हणालात. काका प्रभाकर पंत पणशीकर नाट्य क्षेत्रात. एवढं कलेचा वारसा आणि कलेच्या गोष्टी कुटुंबात असताना कॉर्पोरेट जगताकडे कसं काय वळणं झालं मग? हा जगत वळणं म्हणजे पहिली गरज. कारण साधारण SSC झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की कॉलेज करायचं असेल तर आपल्याला आपली फी गोळा करायला पाहिजे. त्यामुळे 72ला मी SSC झालो, 73ला माझा पहिला जॉब सुरू झाला. त्यामुळे तिकडनं मग नोकरीतनं हळूहळू पुढे पुढे जायला लागलं, मिळालं आणि ॲडव्हर्टायझिंगची आवड सुरू झाली. आणि मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये मग मी ॲडव्हर्टायझिंग शिकत पण गेलो, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी केली आणि त्यामुळे एजन्सीमध्ये जॉब मिळाला. आणि जसं आता बऱ्याच जणांना नाटकात आलं की सिरियल मिळावं, सिरियल मिळाले की सिनेमा मिळावा, तसं ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये राहिल्यानंतर वाटलं की क्लायंट साईड असावी. असा LNTशी संबंध आला आणि LNTच्या ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटला मी जॉईन झालो आणि तिथपासून माझा कॉर्पोरेट प्रवास पुढे व्हिडिओकॉन अनेक वर्ष असा सुरू झाला. म्हणजे ती जी नाटक निर्मिती करायची जी भूक ज्याला आपण म्हणतो, कारण कसं आहे, हे भूक असल्याशिवाय होत नाही. पॅशन म्हणजे पॅशन लागतं त्याच्यासाठी खूप. ते पॅशन निर्मिती प्रक्रियेमध्ये वापरणं ते अजूनच जोखमीचं देखील काम असतं. म्हणजे कारण ह्या सगळ्याचा कुठेतरी संबंध अर्थार्जनाशी पण आहे. आणि आर्थिक गोष्टी सांभाळणं आणि ते नाटक पुढे नेणं, हे आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला किती अवघड वाटतं, सोपं वाटतं? तुमचा टेक काय त्याच्यावर? अवघड आहे. आणि आत्ताच्या काळाचं असं नाही, पहिल्यापासून ते अवघडच आहे. कारण नाटक हा, मी आता नाटक व्यवसाय सुरू करणार आहे अशा तऱ्हेनं कधीच व्यवसाय सुरू झाला नाही कुठल्याच माणसाचा. हा माझी पॅशन आहे नाटकाची म्हणून सुरू झाला आणि मग त्याच्यात आपली आपली जागा आपण ठरवतो. जसं मी 100% ठरवलं की नट ही माझी जागा नाही. बाकीच्या गोष्टींची आवड आहे पण तरी ती जागा नाही. मला दिग्दर्शनाची आवड आहे पण मी ती दिग्दर्शक म्हणून नाही यायचं, नेपथ्याची आवड आहे. मला ह्याच्यात सगळ्यात डॅबल व्हायला आवडतं पण हे मी असं नाही. मग मला वाटतं बाय डिफॉल्ट फक्त निर्मिती राहते. आणि त्याच्यामध्ये पणशीकरांसारखा गुरु मिळाल्यानंतर निर्माता म्हणून ती वाटचाल मला जास्त जमली. तुम्ही असं म्हणताय अभिनय तुम्ही बसू शकत नाही, पण एकूण तुमचा लुक बघता तुम्ही अभिनय क्षेत्रात पण जाऊ शकता. कारण तुमचा म्हणजे काय आहे त्याला रहस्य काय आहे लुकच्या पाठीमागचं? नाही, आत्ताचा माझा लुक आहे, असा कधी मी नव्हतो. दाढी होतीच कायम. म्हणजे मी फक्त लग्नाच्या दिवशी 1 दिवस दाढी काढली होती. बाकी कॉलेजपासून दाढी आहेच. पण आता लुक असं नाही, पण मी दाढी वाढवत नाहीये, मी कापायची बंद केली. तुम्ही जे नाटकाचे विषय आता जे निवडले तसे ते धाडसी आहेत बरं का. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला तुम्ही माहिती असतं आपल्याला की आपण ज्या विषयावरती नाटक करतोय आपल्याला सपोर्टही मिळेल पण त्याचबरोबर आपल्याला विरोध पण पत्करावा लागू शकतो. मी येतोय अगदी ताजं उदाहरण संन्यस्त खड्ग. संन्यस्त खड्ग नाटक निर्मिती करावं, आपण त्याची निर्मिती करावी असा विचार तुमच्या मनामध्ये कधी आला? आणि त्या नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय काय अडचणी फेस करायला लागल्या? अडचणी अजूनही फेस करतोच आहे. पण संन्यस्त खड्ग का, त्याचं एक बॅकग्राऊंड अशी आहे की जेव्हा लॉकडाऊन झाला संबंध जगभर, तेव्हा 2 वर्ष सगळेच घरी होतो आणि त्याच्यानंतरच उघडणारं विश्व कसं असेल
नाटकाच्या संदर्भात किंवा कुठल्याच सगळ्याच क्षेत्रामध्ये याचं कोणालाच काही खात्री नव्हती. हं. तेव्हा आता पुढे आपण कसं करायचं? हं. कारण एक नाटक उभं करायचं तर लाखो रुपये लागतात. हो. तर ते आपल्याला जमतील का? आपले स्वतःचे टाकून. कारण तोपर्यंत मी स्वतःचे पैसे टाकून नाटक करत होतो. ते जमतील का? कारण ते गेले की रिकव्हरीला आपल्याकडे तेवढा पुढे वेळ आहे का? ह्या सगळ्याच गोष्टी डोक्यात त्या याच्यामध्ये आल्या. हं. तेव्हा मी ठरवलं की 2 गोष्टी करूया. नाटकाशिवाय जगणं कठीणच आहे. हं. पण म्हटलं नाटकाचे फॉर्मॅट्स बदलू. आपण थोडं प्रायोगिक नाटकांमध्ये लक्ष घालू, की जिथे थोडे पैसे कमी लागतील आणि मुळात अनेक वर्ष व्यावसायिक नाटक केल्यामुळे काही-काही विषय आपल्याला करावेसे वाटतात, पण ते व्यावसायिकदृष्ट्या बरोबर नसतील. हं. तर त्या विषयांवरती आपण काम करू. आणि मग मी ठरवलं, की एक 5 वर्ष सावरकरांच्या साहित्यावरती काम करायचं. हं. हा बेसिक उद्देश आणि त्या दृष्टीने मी मुंबई सोडून पुण्यात आलो राहायला. कारण इथे प्रायोगिक चळवळ खूप छान आहे आणि हं. खूप मोठी आहे. हं. मुंबई एकेकाळी होती, पण हं. आता तशी नाहीये मुंबई. तर तो विचार करून इथे आल्यामुळे इथे 2 गोष्टी घडल्या, की मला अनेक प्रायोगिक नाटकं बघायला मिळाली खूप. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये कुठे बसतो, ह्याचं एक असेसमेंट सुरू केलं, की सावरकरांचे विचार आता लोकांसमोर मांडायचे. ते नाट्यपूर्ण नाटकातूनच. तर मग कसे? याच्यावरती काही कामं आम्ही सुरू केली होती मुंबईत असताना. हं. लॉकडाऊनच्या नंतर लगेच. एक प्रणाम भारत म्हणून एक प्रोजेक्ट उभं केलं. ज्याच्यात क्रांतिकारकांवरती ऑनलाईन लेखन स्पर्धा, पुढे त्याचे अभिवाचन हं. आणि त्याच्यातनं ज्या चांगल्या होतील त्याचं एकांकिका सादरीकरण, असा तो त्रिस्तरीय एक स्पर्धा अरेंज केली. हं. त्याच्यातनं लक्षात आलं, की स्टोरी टेलिंग फॉर्मॅट जो आहे, हं. तो नाट्यपूर्ण केला तर अधिक चांगला. पण अदरवाईज सुद्धा स्टोरी टेलिंगमध्ये अनेक छान विषय मांडता येतात. हं. प्रणाम भारतमध्ये क्रांतिकारकांचं झाल्यानंतर पुढे काय असा विचार येताना वाटलं माझी जन्मठेप आपण रंगमंचावर आणूया. मग त्याची एक टीम उभी केली. WhatsAppवरती ऑडिशन्स घेतल्या. मुलं सिलेक्ट केली. वेगवेगळ्या प्रदेशातनं महाराष्ट्रातली ती मुलं आली आणि 6 जणांची टीम मिळून माझी जन्मठेपचं अभिवाचन अ, नाट्यगृहांमध्ये करतात. हं. त्याला एक जुजबी नेपथ्य आहे, साउंड इफेक्ट्स आहेत आणि वाचन. हं. तर हे सगळं करत असताना सावरकरांचं साहित्यांमध्ये जास्तीत जास्त रमायला लागलं. हं. आणि मग त्यांची नाटकं 3 त्यांची नाटकं आहेत. हं. एक उशाप, संन्यस्त खड्ग, संगीत संन्यस्त खड्ग आणि संगीत उत्तरक्रिया. हं. तर त्याच्यामध्ये हे सगळं सावरकरांचं काम मी सुरू केलं. हं. तेव्हा महाराष्ट्र सरकारने खरं मला ट्रिगर केलं, की त्यांच्या नाटकांमध्ये या. हं. कसं, की सरकारची एक जाहिरात आली, की त्यांना काही दुर्मिळ नाटकांना जतन करायचं आहे. तर त्यासाठी निर्मात्यांनी ॲप्लाय करावं. त्याप्रमाणे मी केलं आणि मला ते त्यांनी बोलवलं तेव्हा त्यांनी नाटक कुठलं? म्हटलं संगीत उत्तरक्रिया. तर ते नाटक उभं राहिलं हं. आणि त्याचे प्रयोग पण मी एक शुभारंभाचा म्हणजे एकच प्रयोग केला कारण सगळं नाटक शूटिंग करता गेलं होतं. हं. ते उभं राहिल्यानंतर एवढं टीम करून पुन्हा नाटक कोण करणार? म्हणून मी त्याचा प्रयोग पण केला. ते नाटक YouTubeवरती सरकारने अपलोड पण केलं. हं. मग त्यांचं दुसरं नाटक कारण ते जेव्हा झालं तेव्हाच म्हटलं, "बापरे! हा इतिहास पण मला माहिती नाही." हं. जो सावरकरांनी उत्तरक्रियात मांडला हं. पेशव्यांचा आणि पानिपतचा. जिथे मराठे जिंकले. नाहीतर पानिपत म्हणजे मराठे हरले. हो. पण जिंकले कधी? ते नाटक आहे. मग म्हटलं आता सगळंच वाचायला सुरू करू. त्याच्यामध्ये संन्यस्त खड्ग म्हटलं हे तर आत्ता आहे. जे आत्ता हे जगभर जे चाललेलं आहे सगळीकडे. युक्रेन म्हणा, रशिया किंवा हमासचं जे प्रकरण चाललं आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं. पॅलेस्टाईन. तर ह्या सगळ्या जे चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी फार भयानक आहेत हं. आणि हे तिथेच चाललंय असं नाही. हे थायलंडमध्ये चाललंय, व्हिएतनाममध्ये चाललंय, हं. जे बुद्धाचे देश आहेत. हं. चायनामध्ये चाललंय हं. आणि मग तो विषय मला जास्त भावला, की हं. नाही हे नाटक रंगमंचावर येणं गरजेचं आहे, हं. की ज्याच्यामध्ये अहिंसा, तथागत बुद्धांनी सांगितलेली अहिंसा आणि कर्तव्य ह्याचं एक द्वंद्व आहे. आणि त्याच्यामध्ये राजाचं कर्तव्य राज्य सांभाळणं आहे. हं. त्यामुळे त्याच्यावर जर कोणी हल्ला केला, तर तो राजा तिथे ठीक आहे एका गालावर थप्पड मारली तर हा घे माझा दुसरा गाल. असं राज्य नाही चालू शकत.
बरोबर. त्यामुळे त्याला शत्रूचा नायनाट करणं हे त्याचं प्रथम कर्तव्य आहे. हं, आणि प्रजेला सुखी ठेवणं, हं, सुरक्षित ठेवणं, या 2 गोष्टी घडणं गरजेचं आहे. हं, आणि त्या तथागत बुद्धांच्या काळामध्ये हे द्वंद्व जे झालं, हं, त्याच्यावर लिहिलेलं हे नाटक आहे, हं, संन्यस्त खड्ग. हं, त्यामुळे मला ते वाटलं, की अरे हे जवळ-जवळ 190 वर्षापूर्वीचं नाटक आहे हं, आणि त्यात मांडलेला विषय हा आजचा आहे. हं. मग म्हटलं, की आपल्यालाच जर कळायला आपलं आजचं आयुष्य निघून गेलं, की सावरकरांचे विचार कळायला, तर हे आता मांडले पाहिजेत. म्हणजे पुढच्या पिढीला ते लवकर कळतील माझ्यापेक्षा. मला खूप वर्ष लागली कळायला. पण त्यांना हे समोर मांडलं तर अवेलेबल होईल. एका काय म्हणतो एका नाटकाच्या थ्रू सोपं होईल नाटक विरोध जो वाचण्यापेक्षा. होतोय, तो विरोध कंटेंटला होतोय का विरोध सावरकरांना होतोय? पहिला सावरकरांना होतोय हं, आणि कंटेंटला नाही होतंय. त्याचं कारण सांगतो. कारण जो विरोध झाला, तो अगदी शुभारंभाच्या प्रयोगापासून झाला. म्हणजे तोपर्यंत हे नाटकच पाहिलेलं नव्हतं कोणी. त्यामुळे जे विरोध करणारे होते त्यांनी नाटक पाहिलंच नव्हतं. हं, त्यामुळे त्यांना आत कंटेंट काय आहे, त्याचा संबंध म्हणजे ॲक्चुअल फिजिकली जी माणसं तिकडे आली होती, हं, त्यांच्याबद्दल बोलतोय. हं, त्यांना ज्यांना पाठवली होती त्यांचा कदाचित अभ्यास असेल. हं, पण त्यांनी जो केलेला अभ्यास आहे, हं, त्या अभ्यासावरनं यांनी सांगितलं हे चुकीचं होतंय, जा तिकडे आणि हुडगूस घाला. हं, तसं ते झालं. त्यामुळे त्यांचा कंटेंटला विरोध जर असता, तर पहिल्या प्रयोगाला बाहेरून धुडगूस झाला. हं. दुसऱ्या प्रयोगाला नाट्यगृहात आत येऊन झाला आतमध्ये. पुण्यामधल्या प्रयोगात. हं, तर तो वाढला असता पुढे. तसं झालं नाही. कारण कंटेंटमध्ये त्यांना काही सापडलं नाही. हं, त्यामुळे आता कंटेंटचा विरोधच नाहीये. हं, मग दुसरा विरोध कशाला राहतोय? तर एक सावरकरांनी लिहिलाय म्हणून हं, सावरकरांचा विरोध असू शकतो. हं, आणि दुसरा अस्तित्वाची लढाई पण आहेच ना, की आता विषय कुठले आहेत हं, विरोध करण्याचे? हं, फार राहिलेले नाहीयेत. हं, तर आणायच एक मिळाला, की एक नाटक आहे, की ज्याच्यावर सावरकरांनी बुद्धाबद्दल लिहिलंय. हं, तर त्यामुळे असं काय तो हे काय तुम्ही कसे कोण लिहिणार आहे? हं, असा तो विरोध आहे. हं, आणि त्यामुळे तो फारच काय म्हणतो सुपरफिशियल वरच्या लेव्हलचा आहे. हं, वरच्या म्हणजे वरच्या थराचा आहे. तो असा त्याला डेप्थ नाहीये. हं. असा विरोध आहे. आणि तो अजूनही होतोय. त्या विरोधाला सामोरं जाताना आपण एक शिवधनुष्य पेलतोय सावरकरांचं. कारण ते सावरकरांचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं नाटकाच्या माध्यमातून, हे तसं जोखमीचं काम. आणि ते तुम्ही पेलल्यानंतर, विरोध झाल्यानंतर किंवा तो अजूनही होतोय. ज्यावेळेला तुम्ही मागे वळून बघता किंवा आजूबाजूला बघता, तर तुम्हाला सपोर्ट करणारे तेवढे अ, मिळतायत हात असं वाटतंय का आता? सपोर्टमध्ये सर्वात महत्वाचा आणि मोठा सपोर्ट म्हणजे संगीत संन्यासचा खळग ज्या तऱ्हेनं आमचं उभं राहिलंय नाटक. ह्या नाटक उभं करण्यामागे मुळात निर्माता सपोर्टिंग पाहिजे. तर मला फॉर्च्युनेटली माझ्याबरोबर रवींद्र साठे मिळाले, की ज्याने सांगितलं, की "तू खर्चाचा विचार करू नको. हं, आपल्याला आपल्याला सावरकरांचा विचार प्रेक्षकांकडे पोहोचवायचा आहे आणि तो उत्तम दर्जाने नाटक पण असायला पाहिजे, अशा तऱ्हेनं पोहोचवायचं आहे." हं, जे तिथपासचा जो सपोर्ट सुरू होतो, हं. तोही महत्वाचा आहे. कारण त्याच्याशिवाय अशा भव्य कलाकृती कलाकृती उभ्या नाही राहत. उभे नाही राहत. आणि जेव्हा मी सांगितलं मगाशी, की आता आपण पैसे घालून किती दिवस वाट बघ असं आहे का आपली परिस्थिती? अ, परिस्थिती म्हणण्यापेक्षा वयाच्या दृष्टीने वेदर इट विल सूट मी. तर त्यामुळे असा सपोर्ट मिळणं तेव्हा गरजेचं होतं. हं, जन्मठेप मी स्वतः केलं, पण जन्मठेपचं असा भव्य नाटक नव्हतं ते. हं, तर तिथपासून सपोर्ट मिळाला. पुण्याची गंमत सांगतो आता गोंधळाच्या बाबतीतली. हं, पुण्यामध्ये जो शुभारंभाचा प्रयोग झाला, तिथे ज्यांनी गोंधळ घातला ती मंडळी तिकीटं काढून आत आलेली होती. हं, नाटकात काहीच तसं नसल्यामुळे काही झालं नाही. हं, त्यामुळे मध्यंतरापर्यंत शांतपणे नाटक पाहिलं गेलं. मध्यंतरानंतर बराच वेळ नाटक पाहिलं गेलं हं, आणि अगदी शेवटचं
2 का 3 मिनिटाचं नाटक उरलेलं असताना हम्म, त्या मंडळींनी जोरदार आरडाओरडा केला हम्म, आणि बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे आमच्या कलाकारांनी शांतपणे तो आरडाओरडा स्टेजवर उभं राहून पाहिला आणि तो संपल्यानंतर पुन्हा सुरू केलं नाटक. हम्म, तर त्यामुळे तो प्रयोग व्यवस्थित झाला. हम्म, पण आमची तयारी त्याच्या पुढच्या रिपरकशन्सची नव्हती. ती म्हणजे अशी, की ते जेव्हा तिथे आले, हम्म, तेव्हा माध्यमांना आधीच कळलं, की अशी काहीतरी घटना घडणार आहे. हम्म, त्यामुळे आमची कर्टन कॉलला जेव्हा कलाकार वरती आले, हम्म, वरती म्हणजे स्टेजवरनं स्टेजवर. आपण जेव्हा प्रेक्षकांना ओळखी करून देतो बरोबर. कलाकारांच्या, ते सुरू झालं तोपर्यंत आमच्या मोबाईल्सवरती मेसेजेस यायला लागले होते, की "अरे नाटकात काय गोंधळ झालाय का? हम्म, न्यूज सुरू झाली आहे." म्हणजे इतकं ते सगळं Planned. तयारीने प्लॅन्ड होतं. हम्म, थिएटरच्या बाहेर पण बरीच माणसं उभी होती तेव्हा. हम्म, त्यामुळे पोलिसांनी आम्हाला येऊन सांगितलं, की असं-असं आहे, जरा तुम्ही थांबा, सावकाशीने जा वगैरे. हम्म, पुढे काहीच झालं नाही. हम्म, पुढे आमच्या प्रत्येक प्रयोगाला असाच गोंधळ झाला. हम्म, पण तो आता काय कारणाने झाला माहिती नाही, कारण बोरिवलीची गंमत सांगतो. हम्म, बोरिवलीला पोलीस स्टेशन आम्हाला ह्या सगळ्या प्रयोगांमध्ये पोलिसांचं प्रचंड सहकार्य मिळालं. हम्म, पोलिसांनी एक बैठक घेतली. निर्माते अ, अ, हा वंचित बहुजन आघाडीची मुलं होती असं त्यांनी नंतर सांगितलं. हम्म, वंचितची मंडळी हम्म, आणि पोलीस. आमची एक बैठक घेतली प्रयोगाच्या आधी. हम्म, मग त्यांनी सांगितलं आमची 30 माणसं म्हणजे नाटक बघतील. हम्म, मग ठरवू. म्हटलं ठीक आहे. ती 30 माणसं नाटकाला आली. हम्म, आणि गंमत सांगतो काहीही त्यांना आढळकन नाहीच आहे नाटकामध्ये. हम्म, मग काय करायचं? तर शेवटी जाताना संविधानाचा विजय असो म्हणून आरडाओरडा केला. मग आम्ही पण केला. संविधानाचा विजय असो आहेच ना, संविधान आहेच. महत्वाचं. बरोबर, बरोबर. आम्हालाही त्याचा विजय व्हायला पाहिजे. म्हणजे इतक्या म्हणून मी म्हटलं, की ते फार उथळ आहे. हम्म, सुपरफिशियल झालं, की त्याला डेप्थ नाहीये या हम्म, आंदोलनाला. पण पोलिसांचंही सहकार्य मिळालं. पण होतंय काय, की हे प्रत्येक प्रयोगाला असं घडतंय. हम्म, मग तिथे त्यांची जी मंडळी येतात, हम्म, गोंधळ त्यांची म्हणजे जी गोंधळ घालणारी आहेत ती. हम्म, ते नाटक पाहून त्यांना कळतं ह्याच्यात काही नाहीये. हम्म, पण मग दुसरा ग्रुप कुठेतरी येतो. हम्म, असं ते सुरू राहतं. पण गोंधळ व्हायची गरज नाहीये. हम्म, कारण आता त्यातलं गोंधळाची कारणं पण सांगतो. म्हणजे अगदी असं नाहीये, की त्यांचा गोंधळ आमच्या नाटकाच्या विरोधात आहे म्हणून तो खरा मला मान्य नाहीये. हम्म, पण त्यांचा गोंधळ सावरकरांनी लिहिलेल्या संन्यस्त खड्गमध्ये जर असेल, हम्म, तर त्याच्यामध्ये काही-काही गोष्टी निश्चित अशा आहेत, की ज्या आत्ता समाजामध्ये आणण्याची गरज नाहीये. हम्म, सावरकरांचं जे मूळ नाटक आहे त्याच्यामध्ये. हम्म, त्या सगळ्या ॲक्चुअली घडतायत हम्म, आजही. हम्म, पण त्या ज्या तऱ्हेनं मांडल्या होत्या, हम्म, त्या आत्ता त्या मांडून उगाचच काही गडबड होऊ शकते आणि समाजामध्ये जर आपल्याला एक विचार मांडायचा असेल, हम्म, तर तो छान पद्धतीने पण मांडता येतो, जो सावरकरांनी नेहमी मांडलाय. हम्म, त्यामुळे त्याची रंगावृत्ती केली आम्ही आणि ती रंगावृत्ती ऋषिकेश जोशीने अप्रतिम केली हम्म, आणि त्या रंगावृत्तीमध्ये असं काहीच नाहीये, की ज्याचं सावरकरांच्या मूळ नाटकामध्ये तेव्हा सुद्धा आक्षेप घेतला गेला. हम्म, तेव्हा सुद्धा म्हणजे सावरकरांनी लिहिलं त्या वर्षी नाही. हम्म, त्याच्यानंतरचे झालेल्या प्रयोगांमध्ये बऱ्याच वर्षांनी. हम्म, कारण सावरकरांनी नाटक लिहिलंय तर स्वतः डॉक्टर आंबेडकरच होते तेव्हा. हम्म, तर तेव्हा विरोध नाही झाला. तर आता त्यांच्या नावाने राजकारण करणारे विरोध करतात त्यांना थोडं समजून घेणं गरजेचं आहे, की बरोबर, नाटक कसं आहे. बरोबर. तर त्यामुळे त्यामुळे त्यांचे जे मुद्दे आलेले आहेत पोलीस स्टेशनला, सेन्सॉर बोर्डाला किंवा अ, नाट्यगृहांकडे त्यांची पत्र जातात तेव्हा, त्या मुद्द्यातलं एकही मुद्दा आजच्या आमच्या नाटकामध्ये नाहीये. हम्म, आणि ते सगळे मुद्दे सावरकरांच्या मूळ प्रतीमध्ये आहेत. तर ते बरोबर. काढायचंच कारण का? कारण आम्हालाही कळतं ना, आम्हालाही समाजभान आहे, की आता समाजामध्ये जाताना काय घेऊन जायला पाहिजे त्याच्यातलं. त्याच्यातलं बरोबर. त्याप्रमाणेच आणलंय. नाट्य निर्मिती करताना अ, आपल्यावरती एखादा शिक्का बसू शकतो. म्हणजे की बाबा आता मी सावरकरांचं नाटक करतोय, तर मी उजव्या विचारसरणीचा आहे. आणि आता माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सपोर्ट जे उजव्या विचारसरणीला करतात त्यांचाच मला मिळू शकतो. आणि एखादी कलाकृती ही समाजातल्या प्रत्येक घटकासाठी असते. तर आपल्यावरती एखादा शिक्का बसू शकतो, याची निर्मिती करताना बॅक ऑफ द माइंड भीती नसते का? नाही, अजिबातच नाही.
कारण नाहीतर आपल्याला जे आवडतं, हम्म. म्हणजे आपल्याला नाटक आवडतं करायला, हम्म. तर मग नाटक आवडतं करायला तर आपल्याला नाटकच करायचं आहे. हम्म. मग त्या नाटकामध्ये जो सांगितलेला विचार आहे तो आपल्याला पटतोय का, पहिली गोष्ट. हम्म. आणि ते आपल्याला जर पटत असेल तर तो छान मनोरंजक पद्धतीने उच्च दर्जाची कलाकृती करून प्रेक्षकांसमोर आणणं गरजेचं पण आहे ना. हम्म. त्यामुळे त्याच्यात काही वाटत नाही, बॅक ऑफ द माइंड असं काही येत नाही की आपले हे विचार आणि आपलं नाटक. हम्म. आपलं विचार जे आहेत त्याचप्रमाणे माझी सगळी नाटकं पण होती हम्म. गेली 25 वर्ष. कारण संध्यासकडं माझी 21वी कलाकृती आहे. हम्म. त्यामुळे आहे म्हणजे अगदीच सांगायचं म्हणजे लेकुरे उदंड झाली नाटक मी केलं. लेकुरे उदंड झालीचा प्लॉट काय आहे की एक निपुत्रिक अ, हे आहे, जोडपं आहे, हम्म. श्रीमंत आहे आणि त्याचे नातेवाईक येऊन ही सगळी श्रीमंती आम्हाला मिळाली पाहिजे अशा तऱ्हेनं संपूर्ण वेळ चालणारे हे नाटक आहे. प्राध्यापक कानेटकरांनी अप्रतिम लिहिलेलं. आता अगदी टोटल तशीच कंपॅरिझन नाही, पण गिधाड्यामध्ये असाच विषय आहे की त्याही नाटकामध्ये जे येतात आणि संपत्तीचीच भांडणं आहेत. हम्म. पण ते संपत्तीची भांडणांचं जे काही घडू शकतं हम्म. त्याचं एक विशिष्ट रूप प्रेक्षकांकडून मांडलेलं. म्हणजे अगदी त्या बापाला टपल्या बिपल्या मारून त्याचं हम्म. अपमानास्पद वागून हे गिधाड्यामध्ये आहे. हम्म. आता विषय जवळपास तोच असल्या कारणाने माझा चॉईस आहे की मी ह्याच्यातलं कुठलं करायचं. हम्म. मला कानेटकर जास्त आवडले की मग तो विचार तोच मांडतायत, पण ते मनोरंजक पद्धतीने मांडतायत, लोकांना कळण्यासारखं मांडतायत. आपल्याला ते करायला जास्त आवडतं. हम्म. मग ते नाटक केलं. त्यामुळे हा फरक निर्मितीमध्ये येऊ शकतो, आपले विचार आणि करायची कलाकृती. हम्म. पण त्या कलाकृतीचा जो विचार आहे तो मांडलाच जातो. नाट्य निर्मितीमध्ये आता म्हणजे आजचं जे यंग जनरेशन आहे ते जे नाटकात कामं करतंय, प्रायोगिक रंगभूमीत करतंय, व्यावसायिक रंगभूमीमध्ये प्रयत्न करताय, त्यांना जर विचारलं की आता एक 5 निर्मात्यांची नावं सांगा आजच्या नाटक सुरू आहे त्या संदर्भात. कारण नाटकातला आता सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड दिसत आहेत. 5 निर्मात्यांची नावं सांगा. तर त्यांना पहिले निर्माते आधीचे आठवतात. म्हणजे प्रभाकर पंत पणशीकर असतील, मोहन वाघ असतील, तोंडवळकर असतील, सुधीर भट, लता नार्वेकर. ही नावं पटपट सांगतात आणि आत्ताची नावं जरा आठवायला लागतं. ही पोकळी काय आहे? हे नक्की काय असं काय त्या व्यक्तींनी कामं करून ठेवली की त्यांची निर्माते म्हणून नावं लक्षात आहेत आणि आत्ताची निर्मिती चालू आहे, हाऊसफुल नाटकं होत आहेत, तरी सुद्धा निर्मात्यांची नावं लक्षात राहत नाही. याचा एक गमतीशीर किस्सा सांगतो प्रथमेश. एक कुठली तरी कार्यशाळा होती आणि तिथे निर्मितीवरती मला त्यांनी बोलायला सांगितलं त्या मुलांसमोर. तर मी सहज त्याला प्रश्न विचारला, म्हटलं तुमच्यापैकी, आता मी निर्मितीवरती बोलणार आहे, तर तुमच्यापैकी निर्माता व्हायला कोणाला आवडेल? असे एकदम मला वाटतं एक 20 एक मुलं होती, त्यातले 5-7 हात वरती गेले लगेच. म्हटलं ठीक आहे, मग आता आपण काही नाटकांची मी नावं सांगतो, मला त्या निर्मात्यांची नावं सांगा. मग एकालाही आलं नाही. आणि चांगली तेव्हा चालणारी नाटकं, हे 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट, लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट. आणि त्यांना कुठल्याही नाटकाच्या निर्मात्याचं नाव नाही सांगता आलं. मग मी त्यांना म्हटलं, आता ही तुमची मानसिक तयारी असायला पाहिजे की निर्मिती तुम्ही करणार, निर्माते तुम्ही असणार, तुम्ही स्टेजवर कधी दिसणार नाही, पण तुम्ही अनेक जणांना स्टेजवर आणणार आहात. तर तुम्ही तशी बॅकस्टेजला असणार आणि त्याचा तुम्हाला अभिमान आणि त्याचं तुम्हाला अप्रूप प्रेम वाटत असेल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्सेसफुल निर्माते व्हाल. नाहीतर मी एवढा निर्माता आहे, पाकिट सगळ्यांची मी भरतोय आणि मला कोणीच विचारत नाही, हे आणू नका मला. कारण मी निर्माता म्हणूनच ती नाट्यकृती मी आणतोय.
आणि ती उत्तमरित्या जावं म्हणून मी योग्य दिग्दर्शक नेमतोय, योग्य सगळी माणसं आहेत, ती सगळी टॉप क्लास मी का आणतोय? कारण मला प्रेक्षकांसमोर माझी निर्मिती उत्तम दर्जाने सादर करायची. पण पूर्वीची जी मोठी मंडळी होती, यांची एक गोष्ट फार मजेशीर आणि चांगली लक्षात ठेवणे आणि आताच्या खरं जनरेशनला ती फॉलो करता जास्त येईल, त्यांनी करायला पाहिजे. ती म्हणजे हे जी इंडिव्हिज्युअल माणसं होती, मोहन वाघ घ्या किंवा पंत, गोवा हिंदू असोसिएशन, सुयोग, म्हणजे त्याच्यात जरा नंतरची म्हणजे गोवा ललित कलादर्श, भालचंद्र पेंढारकरांची, ह्या सगळ्या संस्थांची नाटकं बघायला प्रेक्षक जायचे. ते नाट्य संपदेचं मी बघणार. आता एक गमतीशीर म्हणजे मी थोडंसं माझं तिराहितपणे बघायची पण मला सवय आहे, माझीच नाटकं असली तरी सुद्धा किंवा एकंदर नाट्य व्यवसाय म्हणून ते गमतीशीर सांगतो. आता कटार काळजात घुसलीमध्ये काशीनाथ घाणेकर आहेत का? नाहीये. पण नाट्यसंपदेचं नाटक म्हणजे कोण कोण डोळ्यासमोर येतात की हा, नाट्यसंपदेची नाटकं म्हटली की काशीनाथ घाणेकर आहेत, प्रभाकर पणशीकर आहेत, चित्तरंजन कोल्हटकर आहेत, ही सगळी मंडळी, प्रसाद सावकार आहेत. आणि मग अशा नाट्यसंपदेचं हे कटार काळजात घुसले. म्हणजे ऍट बॅक ऑफ माइंड ना देर आर सो मेनी इमेजेस विच आर पॉझिटिव्ह, की ज्या कोलाज तयार होतो आणि मग मी त्या संस्थेचं नाटक बघतो, कारण हा कोलाज माझ्या मागे आहे. असं आत्ता घडत नाहीये, कारण त्याच्यामध्ये एक निर्माता संपूर्ण आयुष्य निर्मितीत घालतोय, ते जगतोय, असे निर्माते कमी झाले. ते वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे त्यांची जी वैयक्तिक नावं आहेत तीही फारशी लोकांच्या लक्षात राहत नाही, निर्माते म्हणून. आणि त्यांच्या संस्थांची नावं फारशी लक्षात राहत नाहीत. आणि म्हणून आत्ता नाटक म्हटलं की कुठल्या संस्था, तर मग बाई आठवतात किंवा सुधीर भट आठवतात. तर ही सगळी मंडळी काय लक्षात येतात, कारण ती त्यांची स्वतःची जी नाट्य निर्मितीची स्वतःची पर्सनल वैयक्तिक इक्विटी तयार झालेली आहे, ही इक्विटी त्यांनी संस्थांमध्ये पण ट्रान्सफर केली त्यांच्या. आणि त्यामुळे मी नाट्यसंपदेचं नाटक बघतोय, मी ललित कलादर्शचं बरोबर, नाटक बरोबर. बघतोय. मला माहिती आहे ते पेंढारकरांचं आहे, मला माहिती आहे ते पणशीकरांचं आहे, पण असा तो प्रवास आहे. आता असं नाव आणि संस्था यांची सिनॉनिमिटी गेली, त्यामुळे संस्थेची नावं तर लक्षातच राहत नाहीत. राहिली फार फार तर की हा, हे या निर्मात्याचं नाटक आहे, इथपर्यंतच राहतं. तर त्याचं म्हणजे हे का घडलं नाही माहिती नाही, पण अगदी सुरुवात जर आपण पाहिली 1832 वगैरेची नाटकं, तेव्हा नाटक कंपन्या होत्या. मला वाटतं आत्ता ह्या नाटक कंपनी, म्हणजे कंपनी इन इट्स रिअल सेन्स, म्हणजे कायद्याने ज्याला कंपनी म्हणतो, अशा कंपन्यांची गरज आहे, की एक कोणतरी त्याचा ट्रिगरिंग पॉइंट असतो, की ज्याच्यामुळे ती संस्था आहे आणि त्या ट्रिगर पॉइंटची इक्विटी त्या संस्थेत ट्रान्सफर करून त्या संस्थेमध्ये अजून काही जण जोडून त्या संस्थेचं आयुष्य वाढवणं, तर ती कंपनी होईल. अशा कंपनीची सध्या गरज आहे. अजून तसं होत नाही, अजूनही वन मॅन शो आहेत, अजूनही पेढ्यांसारख्याच संस्था चालतात. तर त्यामुळे मग ती तो संस्थाचा जो चालक आहे तो गेला की संस्था संपते. इट इज अनफॉर्च्युनेट, पण असं व्हायला पाहिजे. आणि आत्ताची जी तरुण मंडळी आहेत त्यांनी याचा खरंच विचार करायला पाहिजे, कारण त्यांना हे सगळं इकॉनॉमिक्स माहिती आहे, की याच्यात एवढे पैसे जातात, हे परत आणायचे असतील तर बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, मीडिया करावं, मग तुम्हाला बरीच माणसं पण लागतात. त्यामुळे एक सिंगल निर्माता, एक माणूस आणि माझीच कंपनी आणि माझ्याबरोबर संपली, असं तेव्हा जे व्हायचं ते आता व्हायची गरज नाहीये. तर त्यामुळे त्याच्यावर थोडा विचार केला ना, तर मग पुन्हा ते होऊ शकतं की अरे, मी ह्या संस्थेचं नाटक बघतोय, कारण त्याचा फायदा ना त्या संस्थेच्या प्रत्येक नाटकाला मिळतो. नाहीतर मग वन मॅन शो होतो त्या तेवढ्याच नाटकाला. म्हणून मला नेहमी नाट्यसंपदेचं उदाहरण जास्त आवडतं, कारण पंतांनी केलेली सगळीच नाटकं खूप चालली. टोमी नरस चाललं, अश्विनची अली फुले झालं, इथे उशाळला मृत्यू झालं, मला काही सांगायचं. पंतांच्या संस्थेचं त्यांनी काम न केलेलं कट्यार काळजात केवढं चाललं, बरोबर हो की नाही? तर ही इक्विटी, ह्याला मी म्हणतो की ही इक्विटी ट्रान्सफर त्या संस्थेत झाली पंतांची, आणि म्हणून त्या संस्थेचं कट्यार ज्याच्यात ते नाहीये, तर त्या नाटकाने हजारो प्रयोग केले. असं होणं गरजेचं. आत्ताच्या संस्थांमध्ये असं मला कोण दिसत नाहीये
की जी ऍक्टर ड्रिव्हन प्रोड्युसर प्रोडक्शन हाऊसेस आहेत, हम्म, त्यांच्यामध्ये ते प्रोडक्शन हाऊस त्या ऍक्टरच्या शिवाय पण नाटक उभं करू शकतो, हम्म, असं दिसत नाही. हम्म. ते दिसण्यासाठी काय काय केलं पाहिजे? पॅशनेट म्हणजे निर्मितीचं पॅशन असणारी काही मंडळी एकत्र येऊन त्यांनी एक स्वतंत्र कंपनी काढून त्या कंपनीचं नाटक चालवायचं आणि ते नाटक चाललं की पुन्हा दुसरं करायचं, पुन्हा तिसरं करायचं आणि त्या नाट्य व्यवसायात सस्टेन व्हायचं. एखादं नाही चाललं तरी सुद्धा व्हायचं. हम्म, म्हणजे ह्या गोष्टी त्या आता जास्त दिसत नाहीयेत. हम्म, नाटक चाललं तर तो निर्माता पहिल्याच नाटकाला त्याला अगदी काय म्हणतो आपण लॉटरी लागल्यासारखं नाटक चाललं ते दुसरं 100% येतं. पण दुसऱ्याची ती लॉटरी नाही लागली तर तिसरं येईलच याची खात्री नाही. हम्म, तर असं कन्सिस्टन्सी जर ठेवली तर आय वुड से की तो करेक्ट व्यावसायिक निर्माता आहे हम्म, हम्म. किंवा प्रायोगिकमध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी पाहिजे. बरोबर. पण वन ऑफ असेल तर असे बरेच आता निर्माते येत आहेत की ते करून बघतात. नाही जमलं ठीक आहे बंद केलं. हम्म. मला पहिलं तुम्हाला हे विचारायचंय की तुम्हाला नाटक नाटक आहे का तुम्ही हे वर्गीकरण तुम्हाला मान्य आहे की हे प्रायोगिक आहे, हे समांतर आहे, हे व्यावसायिक आहे? नाही वर्गीकरण मला मान्य नाहीच आहे. मला वाटतं प्रत्येक नाटक हे नाटकच असतं. हम्म, त्याचं वर्गीकरण फक्त काय आहे की व्यावसायिक नाटक जेव्हा करतो तेव्हा प्रेक्षकांच्याही अपेक्षा असतात हम्म, की एक साधा विचार जरी मांडायचा असेल तरी ते थिएटरमध्ये रंगमंच असा छान दिसला पाहिजे. हम्म, मग बऱ्याचशा रिअलिस्टिक गोष्टी कराव्या लागतात. लिव्हिंग रूम छान दिसली पाहिजे. वाडा असेल तर वाडा दिसला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांचीही अपेक्षा असते की असं मला दिसावं हम्म, आणि त्यामुळे व्यावसायिक नाटकामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग प्रेक्षकांना म्हणजे मासिस म्हणतोय मी, की जास्तीत जास्त प्रेक्षकांना कुठले विषय आवडतील, हम्म, की ज्यातून त्यांचं मनोरंजन होऊ शकेल, हम्म, असे विषय आणणं याचा विचार करावा लागतो. हे बंधन नाहीये. पण तुम्ही जर ठरवलं की मी व्यावसायिक आणि मनोरंजनात्मक कलाकृतीच देणार आणि माझं नाटक हे निखळ आनंद असणार 3 तास. हम्म. तर तो तुमच्या व्यवसायाची स्ट्रॅटेजी होऊ शकते. बरोबर, आणि मग तिथे हा सगळा विचार करावा लागतो. बरोबर. प्रायोगिकमध्ये काय आहे, की तुम्हाला एखादा विचार आवडलाय किंवा एखादं काहीतरी स्क्रिप्ट आवडलं, संहिता एखादी अप्रतिम आहे आणि तुम्हाला माहिती आहे की व्यावसायिकला लोकं मारतील. हम्म, पण प्रायोगिकला आपण हे करूया. कारण तिकडचा येणारा जो प्रेक्षक आहे, तो एका मानसिकतेने येतो, की इथे आपल्याला काहीतरी छान विचार पण मिळेल. हम्म, ते व्यावसायिकमध्ये मिळतोच. हम्म, पण तो त्याचा कल मनोरंजनाकडे जास्त असतो हम्म, आणि इथे विचाराकडे जास्त असतो. हम्म, आणि म्हणून असे विचार मांडायला प्रायोगिक पाहिजे. पण दोन्ही प्रेक्षकांसाठी नाटकच आहे. हम्म. मला तेच म्हणायचं की नाटक नाटक असतं. अर्थातच. त्याच्यावरती ते वर्गीकरण करणं. पण काय झालंय ना, त्याच्यामधनं ग्रुपिझम होतोय हो सध्या. हं. म्हणजे म्हणजे शहरावाईज पण ग्रुपिझम होतंय. हं. पुण्यातल्या प्रोडक्शन हाऊसचं नाटक आणि पुण्यातले कलाकार, मुंबईतल्या प्रोडक्शन हाऊसचं नाटक आणि मुंबईतले कलाकार. तर पुणे-मुंबईमध्ये सुद्धा ग्रुपिझम दिसतं. मी आता जसं म्हणालो तसं प्रायोगिक नाटक करणारे जे सतत प्रायोगिक करतात ते व्यावसायिक करणाऱ्यांकडे वेगळ्या नजरेने बघतात. व्यावसायिक करणारे प्रायोगिक करणाऱ्यांकडे वेगळ्या नजरेने बघतात. तुम्ही म्हणताय या सगळ्यामध्ये की नाटक नाटक असतं, पण जे नाटक करतायत त्यांना वाटत नाही ना की नाटक नाटक असतं. नाही, नाही. इतकी दारुण परिस्थिती नाहीये. काय आहे, की प्रायोगिक नाटकामध्ये ना, म्हणजे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन असं आहे. मीही काही प्रायोगिक नाटकं केली. हं, वेटिंग फॉर गोदो केलं मी. हं, त्यात पहिल्यांदा टॉम ऑल्टरला मराठीत आणलं. हं, तेव्हा ते नाटक 25 प्रयोग केले. आर्थर रोड जेलमध्ये त्याचा प्रयोग केला. हं, मी मेनी हॅपी रिटर्न्स म्हणून राजेंद्र बडेंचं नाटक केलं. तेही प्रायोगिक होतं. मी रशोमान केलं. हं, ही प्रायोगिक त्याच्यात प्रेक्षकांची मानसिकता अ, वेगळी असू शकते, हं. की हा मी प्रायोगिकला जाणार म्हणजे आता एकदम अगदीच अनावर झालं तर हसेन. कारण हे प्रायोगिक आहे. मनोरंजन पहिल्या पडदा उघडल्यापासून टाळ्या. टाळ्या. तर त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ही मानसिकता असू शकते. हं, कलाकारांमध्ये मला वाटत नाही.
हं. कारण प्रत्येकाला परफॉर्म करायचं असतं हं. आणि तो एकदा स्टेजवर आला की तो परफॉर्म करतो. हं. मग त्याच्यासाठी एकदा त्या नाटक सुरू झाल्यानंतर त्याची जी अदाकारी सुरू होते, त्याचं जे परफॉर्मन्स सुरू होतो, हं. तिथे मला वाटत नाही त्याच्या डोक्यात बाकीचं सगळं येत आहे, की थिएटरमध्ये माणसं किती आहेत, समोर किती बसलेत, तिकीट काढून आलेत का फुकट आलेत का स्वस्तात तिकीट काढून आलेत वगैरे वगैरे वाटत नाही. त्यामुळे परफॉर्मन्स आर्टिस्टमध्ये मला वाटत नाही प्रायोगिक आणि व्यावसायिक आहे. हं. व्यावसायिकमध्ये एखाद्या प्रायोगिक नाटकातल्या कलाकारांना पोहोचण्याचा प्लॅटफॉर्म त्यांना इझिली मिळत नसेल. हं. कारण त्याच्यावर कदाचित अरे ह्याने अशीच नाटकं केली आतापर्यंत. हं. हं. पण तो मिळाल्यानंतर ते जेल होतात. हं. त्यामुळे मला म्हणजे फ्रॉम द स्टेज पॉइंट ऑफ व्ह्यू वाटत नाही हे फरक आहे. हं. आता नाट्यसंपदा कलामंचचं तुमचं पुढचं ध्येय काय आहे? किंवा व्हॉट इज युअर अँबिशन? की आता इथपर्यंत तर माझा प्रवास आलेलाच आहे. पण काहीतरी मनामध्ये असतंच ना, की सतत मन क्रियाशीलच असतं, की काही ना काहीतरी आता हे केलं, आता पुढचं जरा बघायला पाहिजे. असं पुढचं काय आहे? एक 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 फारच काय म्हणतो विनोदी कदाचित वाटेल. पण एक टर्म मला इथे यूज करावीशी वाटेल. ती म्हणजे इतकी व्यावसायिक नाटक, काही प्रायोगिक आणि आता जे माझे सावरकरांच्या साहित्याला मंचावरती आणण्याचे जे प्रयत्न चालू आहेत, हं. जमतायत सुद्धा थोडेसे. आणि उत्तर क्रिया जेव्हा मी केलं सरकारसाठी, हं. तेव्हा उत्तर क्रिया करताना माझ्या मनात एक थॉट आला. तो फार गमतीशीर आहे. पण मला वाटतं तुझ्याशी शेअर करायला हरकत नाही. हां. तो म्हणजे आपण आता बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर या लेव्हलला आलेलो आहोत. की कुठली तरी कलाकृती कोणासाठी बिल्ड करावी, ती थोडी ऑपरेट करून दाखवावी आणि मग त्याला ती परत ट्रान्सफर ट्रान्सफर करावी. तर असं बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर ह्या स्ट्रॅटेजीवरती मला काम करायला आवडेल. हं. आणि ऑन अ सीरियस नोट आता एवढे पैसे घालायची माझी तयारी पण नाही. हं. की आज एक नाटक उभं करायचं असेल तरी 15-20 लाख रुपये लागतात पहिल्या प्रयोगामध्ये व्यावसायिक म्हणतो मी. हं. आणि मग पुढे प्रयोग चालवायचं म्हटलं तरी ₹1,00,000-1,25,00,000 मिनिमम एका प्रयोगाचा खर्च आहे. आणि हे सगळंच मराठी नाटकांचा जो व्यवसाय आहे, हा संपूर्णपणे 100% प्रेक्षकांवरती आहे. बरोबर. सिनेमासारखं नाही की गाणी विकली गेलेत. हं. म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळे राइट्स विकले गेलेत आणि वेगळे तसं त्याच्यातनं आपल्याकडे नाही. अर्थार्जन आपला झालं. सगळाच बॉक्स ऑफिसवरती बरोबर. असतो. त्यामुळे बॉक्स ऑफिस जे भरणारी मंडळी आहेत, हं. त्यांनीच माझा पुढचा प्रयत्न ठरवायचा आहे. की यांनी करत राहावं का नाही करावं? ते नाही आले तर माझं जमणार नाही. हं. त्यामुळे प्रेक्षकांवरती अवलंबून हा आहे आणि म्हणून टू दॅट एक्सटेंट व्यावसायिक करायचं असेल तर काही-काही मला वाटतं अलिखित पण असे नियम ठरलेले आहेत, की व्यावसायिक नाटक दिसावं कसं? हं. त्या नाटकाचे विषय कुठले असावेत? त्यात कलाकार कोणते असावेत? हं. असे आहे. पण मगाशी तू जे म्हणालास ग्रुपिझम पुणे, मुंबई त्याच्यामध्ये अलीकडे मी काही प्रयत्न पाहिले. हं. ते फार मला चांगले वाटतात. म्हणजे त्यांचं कौतुक आहे त्या निर्मात्यांचं, हं. की अलीकडे मी काही नाटकं अशी बघतोय, की ज्याच्यामध्ये कलाकार आहेत ना, ते पुणे आणि मुंबईचे आहेत. हं. नाशिकचे पण आहेत एका नाटकात. हं. ते असं नाही म्हणत, की पुण्याचे आले आणि मुंबईत सेटल असं नाही. हं. त्या नाटकामध्येच तुम्हाला असं मिक्स बघायला मिळतंय. आणि ते जिथून आलेत समजा पुण्यामधली कोण नाटकात काम करत असेल, मुंबईच्या किंवा नाशिकचं कोणतरी करत असेल, तर ते त्या ठिकाणी त्यांनी प्रायोगिक रंगमंच फार छान मांडलेत. हं. आणि तिकडनं ठीक आहे आता मुंबई शेवटी मुंबई आहेच. म्हणजे त्याचं प्रत्येकाला वाटतं, की शेवटी प्रदर्शन जे आहे ते मुंबईत व्हावं. हं. हं. पण त्यांनी त्यांच्या एरियामध्ये जे काम केलेलं आहे, हं. ते प्रायोगिक किंवा तिकडच्या व्यावसायिक संस्थांमध्ये वगैरे हं. त्यांना मुंबईच्या अशा नाटकांमध्ये एकत्र येताना मी बघतोय हल्ली, हं. की बऱ्याच चांगल्या चालणाऱ्या नाटकांमध्ये हं. असे मिक्स आहेत. हं. त्यामुळे ते थोडेसे बॉर्डर्स आता धूसर व्हायला लागल्यात असं वाटतंय. हं. पहिल्या होत्याच निश्चित, पण आता त्या धूसर होत्या. हं. अनंत पणशीकरांसारखे निर्माते आपल्याला हवेत आणि त्यांनी जास्तीत जास्त अजून मोठे प्रयोग करावेत कारण धाडस हे फार महत्वाचं असतं आणि ते त्यांच्या रक्तात आहे. आणि मी जसं म्हणालो तसं, की अगदी सुरुवातीला, की अ, अ,
पॅशन असल्याशिवाय नाट्य क्षेत्रात, नाट्य व्यवसायामध्ये येणं होत नाही. आणि ते पॅशन इतकी वर्ष समर्थपणे पेलणारे अनंत पणशीकर आहेत. एका कुटुंबाचा वारसा त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते पेललेलं आहे, ते फार मोठं कार्य तुम्ही करताय आणि ते असंच चालू राहील. आणि कितीही विरोध झाला तरीही नाटक कधीही थांबत नाही. कारण विरोध होणं हे लोकशाहीचं द्योतक आहे. पण विरोध आपण का करतोय? विरोध आपण कशासाठी करतोय? हे पण जरा आत्मपरीक्षण करून स्वतःने तपासणं हे फार आवश्यक आहे. विरोध असेल तर चर्चा करायला असे निर्माते समोर बसायला देखील तयार असतात, की आपण चर्चेतनं हा मार्ग काढू. बरोबर. पण कुठल्याही रंगमंदिरामध्ये जाऊन तो प्रयोग बंद पाडणं हे आपल्या संस्कृतीचं लक्षण नाही. आणि ह्याचं आत्मपरीक्षण देखील आपण केलं पाहिजे. आणि या डिजिटल युगामध्ये सुद्धा आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो आणि समर्थपणे जी रंगभूमी त्याचा वारसा सांगत आहे, त्या वारशाचा आपण एक भाग आहोत. हे फार श्रीमंतीचं लक्षण आहे. हो. कारण वाह! तुम्ही कुठेही बाहेर गेलात तर इतका वारसा श्रीमंती असलेला तुम्हाला कुठेही मिळणार नाही, जो आपल्या मराठी भाषेत आहे, जो आपल्या मराठी रंगभूमीत आहे. त्यामुळे त्या मातीची चव चाखली पाहिजे, त्याचा गंध घेतला पाहिजे आणि ते आत्मसात केल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल, की ह्याच्यासारखी श्रीमंती गोष्टी कुठलीच नाही. त्यामुळे विरोधाला विरोध नको. अ, सजग विरोध असेल तर नक्की निर्मात्यांसमोर बसा आणि त्यांच्याशी चर्चा करा. नक्की मार्ग निघेल. हं. तुमच्या मनातले प्रश्न सुद्धा तुम्हाला उत्तरं मिळतील. आपण सगळे प्रेक्षक रंगमंदिरात गेलो तरच तरच नाटक जगणार आहे. आणि ज्या पद्धतीने आता पुणे, मुंबई, एकूण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागतायत, ते वाखाणण्याजोगंच आहे आणि तेव्हाच निर्मात्यांना शक्ती मिळते. त्यामुळे नवनवीन कल्पना नाट्यसंपदा कलामंचकडनं आपल्याला भविष्यात नक्की पाहायला मिळतील, असं आश्वासन प्रेक्षकांतर्फे अनंत पळशीकर मी तुम्हाला देतो. वाह! आणि धन्यवाद. आणि माझ्याही डोक्यात विचार चालूच आहे. हां. फक्त आता ते कसे आणायचे लोकांसमोर वगैरे त्याची म्हणजे आखणी चालूच असते. हो, गप्प बसून करणार काय? नाही, इतकं कधीच सगळं नाटक नाटकातला माणूस हा कधीच गप्प बसू शकत हा नाही. म्हणजे असं त्यामुळे बऱ्याच दिवसात नाटक पाहिलं पण नाही कोणाचं, हेही जमत नाही. हो, त्यामुळे बरोबर. माझं नसलं तरी मी नाटकं बघत होतो. बरोबर. त्यामुळे ते त्यामुळे नाटकातली व्यक्ती ही कधीच स्वस्थ बसू शकत नाही आणि निर्मात्याने स्वस्थ बसलं तर कसं चालेल? आणि एक ना त्याच्यामध्ये आपला एक तो विषय मला एक हे सांगावंसं वाटतं. आता आपण सवयीला मुलं बघतो हं, एकांकिका स्पर्धांना. हं, रात्री बुकिंग सुरू होतं, सकाळपर्यंत हाऊसफुल झालेलं असतं हं, सवय. हं, मग ही मुलं व्यावसायिक नाटकांकडे का नाही येत पाहायला? हं, ती नाही, त्यांनी यायला पाहिजे. हं. कारण का त्यांनी ते पाहिलं, कारण प्रत्येकाला आताचा ट्रेंड सांगतो, म्हणजे नॉट नेसेसरी 100%. पण आताचा ट्रेंड असा आहे, की मला नाटक मिळालं, हं, की मी दिसेन, हं. मला सीरियल मिळेल, मला सिनेमा मिळेल. तर ही सगळी जी प्रोसेस आहे ना, ह्या प्रोसेसमध्ये नाटक पाहणं एक फार मोठी प्रोसेस आहे. फार मोठी प्रोसेस. तर त्यामुळे खरं ही जी यंगस्टर्स आहेत ना, त्यांना माझं आव्हान की तुम्ही या. तुम्हाला नाटक नाही आवडलं, तर नाही आवडलं म्हणून सांगा. पण नाटक पहा, पहा. व्यावसायिक नाटकं पहा. तिथे गर्दी आणली तर तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यासाठी त्याची मदत होईल. हं. मला पुढचं करायचं असेल, मला असं व्हायला पाहिजे किंवा असं नको व्हायला पाहिजे. पण कारण आपण काय होतं, आपण एकाच पद्धतीची नाटकं आयुष्यभर बघत राहिलो ना, हं, तर आपलीही प्रगती होत नाही. हं. वेगवेगळी बघायला पाहिजेत लोकांनी. म्हणून मला ते सवाईचं नेहमी वाटतं, की ती यंगस्टर्स त्यांच्यामध्ये जोश आहे, त्यांच्यात ताकद आहे. हं, त्यांनी व्यावसायिक रंगभूमी हाऊसफुल करायला पाहिजे. हं. तरुणांनी व्यावसायिक रंगभूमी हाऊसफुल करायला पाहिजे. निर्मात्यांचं म्हणणं आहे, तरुणांनो रंगमंदिराकडे वळा आणि अतिशय उत्तम नाटकं बघा, असं आवाहन अनंत पणशीकर यांनी आपल्याला केलेलं आहे. आज त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि खूप सखोल आणि व्यापक अशी चर्चा आणि गप्पा झाल्या. त्यानिमित्ताने मी पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. तुमच्या ब्लॉगचं पॉडकास्टचं फारच छान आणि मी बघत असतो तो पॉडकास्ट मध्ये. हां. आत्ताच रिसेंटली मी पाहिलं, माझे मित्र पण त्याच्यात बरेच आहेत, एक. त्यामुळे ते बघायलाही मजा वाटते. हं. आणि तुमच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांशी एक असा संवाद साधता येतो, जो अदरवाईज
निर्माता, कारण मी निर्मात्याला नेहमी बॅकस्टेज आर्टिस्ट मानतो. बरोबर. त्यामुळे असं प्रेक्षकांशी संवाद साधायला मिळतो. येस. धन्यवाद. धन्यवाद.